24 फेब्रुवारी 1674 साली ही घटना घडलेली आहे। त्या दिवशी महाशिवरात्री होती आणि महाशिवरात्री दिवशीच हा जो रणसंग्राम घडलेला आहे, 7 वीर आणि बैलोळ खानाचे हजारो सैनिक यांच्यामध्ये तुरुंबट लढाई झाली आणि त्या लढाईत प्रताप गुजराने आपला पराक्रम दाखवला आहे। पण ज्या हजारोचे फौज पाठीशी आपल्या असल्यामुळे बैलोळ खानाच्या आपल्या प्रताप गुजरांनी 7 मावळ्यांचा या ठिकाणी म्हणाव तसा म्हणजे लढाई झाली, तुरुंबळ लढाई झाली। पण मला सांगा, हेच स्मारक म्हणजे ह्याच ठिकाणी ते धारातीर्थी कोसळले होते का? हो, ह्याच ठिकाणी हेच आहेत ते आपलं। आणि या 7 तलवारी, 7 वीरांच्या 7 तलवारींचे प्रतीक इथे आहे। मी कॅमेरामॅनना विनंती करतो की हे पूर्ण 7 तलवारीचं प्रतीक, ह्या ज्या 7 तलवारी आहेत त्या पूर्णपणे दाखवा। बरं, आता ही जी स्मारक आहे किंवा ही जी समाधी आहे, ही जी समाधी आहे ही म्हणजे त्यावेळी शिवाजी महाराजांच्या काळातली आहे की नंतर बांधली? नंतर बांधलेली आहे। हे जो दगड आहे तो नंतर बांधलेला आहे। ज्यावेळेस स्मारकचं पुनर्रचना झाली आहे त्यावेळेला हे केलेलं आहे, सर पूर्ण डेव्हलप केलेलं आहे। बर, अच्छा। त्यावेळी शिवाजी महाराजांनी इथं त्यावेळी समाधी वगैरे बांधली होती ना? शिवाजी महाराजांनी नंतर शोध लागलेला आहे तो, आपण इतिहास प्रेमीने त्याचा शोध लावलेला आहे नंतर याच्यात। माझ्या माहितीप्रमाणे रणजित देसाई म्हणून इथं स्वामीकार होते, त्यांनी या स्मारकला उजेड आणला असं ऐकायला मिळतंय। प्रत्यक्ष आपण हे गेले पण त्यांनी आणलेलं आहे। आपले कोवाडगाव त्यांचा स्वामीकार रणजित देसाई म्हणून मोठे ते कादंबरीकार होते, लेखक होते आणि त्यांनीच मोठे इतिहासकार होते, त्यांनीच हा इतिहास त्यांनीच हा इतिहास इथं उजेडात आणलेला आहे आणि त्यांनीच या स्मारकचे केलेले आहे। आणि आपण जे वेदात वीर मराठे वीर दौडले 7 हे जे कुसुमाग्रज जी कविता आहे त्या कवितेच्या प्रमाणे आता इथे उंच हे भाग आहे, डोंगर भाग आहे आणि त्या डोंगर भागावर आजही घोड्यांचे टापूचे वर्ण दिसतात आणि आज तिथं आहे आणि ते दिसतात। आपण गेल्यानंतर त्यांच्या पाऊल खुणा जाणवतात, आपणाला दिसून येतात आणि ते आता आपल्या टेकडी आहे जवळ, त्या टेकडीवर ते आहेत।